जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे, शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये शिवपुरी या ठिकाणी आहे। शिवपुरी राष्ट्रीय उद्यान शिवपुरी या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला सोलापूर या जिल्ह्यामध्ये माळढोक अभयारण्य आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, वल्वादार राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, वल्वादार राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, याचं उत्तर आहे भावनगर, गुजरातमध्ये। भावनगर, गुजरात या राज्यामध्ये वल्वादार राष्ट्रीय उद्यान आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? तर पहा, बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे म्हटलं आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पलामू, झारखंड। पलामू, झारखंड राज्यामध्ये बेटला राष्ट्रीय उद्यान आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, गुजरात। काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कैगा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, कैगा अणुविद्युत प्रकल्प हे कर्नाटक राज्यामध्ये कैगा अणुविद्युत प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळ या राज्यामध्ये पेरियार हा प्रकल्प आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कोरबा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, कोरबा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये कोरबा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, उल्लर गोड्या पाण्यातील सरोवर कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, उल्लर या गोड्या पाण्यातील सरोवर कोणत्या ठिकाणी आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये उल्लर हे गोड्या पाण्याची सरोवर आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, बेबनाळ हे खाऱ्या पाण्यातील सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, बेबनाळ हे खाऱ्या पाण्यातील सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे केरळ या राज्यामध्ये बेबनाळ हे खाऱ्या पाण्यातील सरोवर आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, चाफेकर क्लब या गुप्त संघटनेचे सभासद कोण होते? तर पहा, चाफेकर क्लब या गुप्त संघटनेचे सभासद कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे चौथा, वरीलपैकी सर्व। महादेव विनायक व दामोदर भिडे, खंडेराव साठे व बळवंत नातू हे सर्व चाफेकर क्लब या गुप्त संघटनेचे सभासद होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर पहा, मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर पहा, याचं उत्तर आहे सेनापती बापट। सेनापती बापट यांनी मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक कोणाला म्हणतात? तर पहा, नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे धोंडू राजपंत ठेंगडी यांना नागपुराच्या मजूर आंदोलनाचे जनक असे म्हणतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कोणी महाराष्ट्रात कोणी महाराष्ट्रात भाववाढी विरुद्ध लाटणे मोर्चा काढले होता? तर पहा, कोणी महाराष्ट्रामध्ये भाववाढी विरुद्ध लाटणे मोर्चा काढले होते? तर पहा, कोण होते? त्याचं उत्तर आहे पहिला, श्रीमती मृणाल गोरे यांनी महाराष्ट्रामध्ये भाववाढी विरुद्ध लाटणे मोर्चा काढले होते, श्रीमती मृणाल गोरे यांनी। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खालीलपैकी कोण शाहीर आहे सहभागी झाला नव्हता? तर पहा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खालीलपैकी कोणते शाहीर आहे की जे सहभागी झाले नव्हते? तर पहा, याचं उत्तर आहे चौथा, शेख
हैदर. शेख हैदर हे शाहीर आहे की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी नोंदवला नव्हता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कुठे झाली? तर पहा संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना कुठे झाली? तर पहा याचं उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर पहा संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे चौथा, श्री शंकरदेव. श्री शंकरदेव हे संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकाराच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? तर पहा कोण आहे अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? तर पहा याचं उत्तर आहे तिसरा, सी.डी. देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून केंद्र सरकाराच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. कोणी? तर सी.डी. देशमुख यांनी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर पहा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? तर याचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठून चालवले? तर पहा उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठून चालवले? तर मुंबई. मुंबई या ठिकाणातून उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र चालवले, मुंबई या ठिकाणातून. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतो? तर पहा भारताचे नियंत्रण आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती. राष्ट्रपती हे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती करतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर पहा जिल्हा म्हणत आहे इथं, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करते? तर पहा याचं उत्तर आहे राज्यपाल. जिल्ह्यातील न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल करतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर पहा उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर याचं उत्तर राष्ट्रपती. राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशाची नेमणूक करतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर पहा भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर याचं उत्तर आहे दुसरा, सुकुमार सेन. सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कोणती भाषा घटनेच्या 8व्या परिशिष्टात समाविष्ट नाही आहे म्हणत आहे? तर कोणती भाषा आहे खालीलपैकी की 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट नाही आहे? तर याचं उत्तर आहे गुरुमुखी. गुरुमुखी ही भाषा 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट नाही आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारताच्या सर्वप्रथम 352 कलमांतर्गत राष्ट्रीय आणीबाणी केव्हा जाहीर करण्यात आली होती? तर पहा भारताच्या सर्वप्रथम 352 कलमांतर्गत राष्ट्रीय आणीबाणी कधी जाहीर झाली होती? तर 1976. 1976मध्ये भारतात सर्वप्रथम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली होती 1976मध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारतात निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर पहा भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर पहा याचं उत्तर आहे 1950. 1950ला भारतात निवडणूक आयोगाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारताने कोणत्या शासन पद्धती स्वीकारलेली आहे? तर पहा भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे? तर याचं उत्तर आहे संघराज्य. भारताने संघराज्य ही शासन पद्धती स्वीकारली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे अंदमान व निकोबार बेट हे कोणते उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात? तर पहा अंदमान व निकोबार बेट हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात? तर पहा याचं उत्तर आहे कलकत्ता. कलकत्ता या क्षेत्रामध्ये म्हणजे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये अंदमान व निकोबार बेट हे येतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे
कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो? तर पहा, कोणत्या दिवशी राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 25 जानेवारी. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रक्तामध्ये रक्तद्रवाचे प्रमाण किती टक्के असते? तर पहा, रक्तामध्ये रक्तद्रवाचे प्रमाण किती टक्के असते? तर 55%. 55% रक्तामध्ये रक्तद्रवाचे प्रमाण असते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रक्ताचा अभ्यासाला काय म्हणतात? तर पहा, रक्ताचा अभ्यासाला काय म्हणतात? हेमॅटॉलॉजी. हेमॅटॉलॉजी असे रक्ताचा अभ्यासाला म्हणतात, हेमॅटॉलॉजी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रक्तदाब कशाने मोजले जाते? तर पहा, रक्तदाब कशाने मोजले जाते? तर याचं उत्तर आहे तिसरा, सिग्मो मॅनोमीटर. सिग्मो मॅनोमीटरने रक्तदाब मोजले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हवेचा दाब कशाने मोजले जाते? तर पहा, हवेचे दाब कशाने मोजले जाते? तर बॅरोमीटर. बॅरोमीटरने हवेचे दाब मोजले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचे शोध कोणी लावला? तर पहा, इलेक्ट्रॉनचे शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे पहिला, जे थॉमस. जे थॉमस यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हायड्रोजन बॉम्बचा शोध कोणी लावला? तर पहा, हायड्रोजन बॉम्बचा शोध कोणी लावला? तर एडवर्ड टेलर. एडवर्ड टेलर यांनी हायड्रोजन बॉम्बचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर पहा, ऑक्सिजनाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे चौथा, जोसेफ प्रिस्टेले. जोसेफ प्रिस्टेले यांनी ऑक्सिजनाचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालाचा शोध कोणी लावला? तर पहा, सूर्यमालाचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे दुसरा, कोपर्निकस. कोपर्निकस यांनी सूर्यमालाचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सोडियमचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय आहे? तर पहा, सोडियमचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय आहे? तर 281. 281 हे सोडियमचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सिल्वर हा मूलद्रव्य कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते? तर पहा, सिल्वर हा मूलद्रव्य कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते? तर Ag. Agने हे सिल्वर हे मूलद्रव्य दर्शवले जाते, Agने. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ॲल्युमिनियम हे मूलद्रव्य कोणत्या संज्ञेने दर्शवले जातो? तर पहा, ॲल्युमिनियम हे कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते? तर Al. ॲल्युमिनियम हा मूलद्रव्य Al या संज्ञेने दर्शवले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ज्वाला आणि फुले हे काव्यसंग्रह कोणाचे आहे? तर पहा, ज्वाला आणि फुले हे काव्यसंग्रह कोणाचे आहे? तर पहा, बाबा आमटे. बाबा आमटे यांचीही ज्वाला आणि फुले हे काव्यसंग्रह आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भावार्थ रामायण खालीलपैकी हे साहित्य कोणाचे आहे? तर पहा, भावार्थ रामायण हे साहित्य कोणाचे आहे? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज यांची हे भावार्थ रामायण हे साहित्य आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, केकावली हे साहित्य संपदा कोणाचे आहे? तर पहा, केकावली. तर हे केकावली हे साहित्य संपदा मोरोपंत. मोरोपंतची हे केकावली हे साहित्य संपदा आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी पहिली दलित संत कवित्री कोण आहे? तर पहा, खालीलपैकी पहिली दलित संत कवित्री कोण आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, संत सोयराबाई. संत सोयराबाई ही पहिली दलित संत कवित्री आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आले? तर पहा, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आले? तर याचं उत्तर आहे पहिला, 1913. 1913मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार देण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मॅन बुकर पुरस्कारची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा, मॅन बुकर पुरस्कारची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, 1969. 1969 रोजी मॅन बुकर पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा.
पुढचा प्रश्न आहे, रॅमन मॅग्सेस पुरस्कार कोणत्या दिवशी वितरण करण्यात आले? तर पहा, रॅमन मॅग्सेस पुरस्कार कोणत्या दिवशी वितरण केले जाते तर 31 ऑगस्ट. 31 ऑगस्टला रॅमन मॅग्सेस पुरस्कार वितरण केले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्याची सुरुवात झाली? तर पहा, आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली? तर याचं उत्तर आहे दुसरा, 2005. 2005 पासून आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली? तर पहा, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पहिला, 1985. 1985 सालापासून द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार देण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर पहा, नोबेल पुरस्कार देण्याची सुरुवात 1901 सालापासून नोबेल पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले अतिमहत्त्वपूर्ण प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.